आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे तामिळनाडूतून। तामिळनाडूच्या राजकारणात आज रिअल लाईफ मध्ये सुद्धा विजयचा जलवा पाहायला मिळाला आहे। विजय थलपतीच्या टीव्हीके या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी मारली आहे। धक्कादायक म्हणजे सत्ताधारी महायुतीचे 35 पैकी 31 मंत्री पिछाडीवर असून खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जागेवरही चुरशीची लढत दिसते आहे। तमिळनाडूत विजय फॅक्टर जोरदार काम करून गेलेला पहिलीच निवडणूक लढवणारा टीव्हीके सत्तेत जाणार आहे। आता फक्त स्वबळावर सत्तेत जाणार की काही पक्षांची मदत घेत सत्तेत जाणार याचा फैसला काही क्षणातच होणार आहे। तमिळनाडूत पहिल्यांदाच डीएमके आणि एमडीएमके एआयडीएमके विना सत्ता स्थापन झालेली आहे। टीव्हीकेने सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केलेला आहे। साधारण 107 जागांसह थलपती विजय यानं सर्वात मोठा पक्ष म्हणून तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा टीव्हीके अवतरलाय। मात्र अजूनही 117 हा मॅजिक फिगर पासून पक्ष दूर आहे। 107 जागा आहेत, अजून 10 जागा त्यांना आवश्यक आहे। जर 117 जागा मिळाल्या नाहीत तर कुणाचा पाठिंबा थलपती विजय सत्ता स्थापनेसाठी घेणार यावरही अनेक राजकीय गणिते ठरणार आहेत। आपण हे दृश्य बघतोय, थलपती विजयाच्या घरची ही दृश्य आहेत। घरातल्या लहान थोरांनी नाचून आणि गात आनंद साजरा केला, शिट्ट्या वाजवत आनंद साजरा केला। आई वडील आणि इतर नातेवाईक सुद्धा आनंदित दिसतात। दरम्यान थलपती विजयच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। I'm very proud and happy, total me and my wife, because my wishes to my son, because I'm seeing last 2 years his confidence level, okay, his confidence level is fantastic, and faith, I'll come as Chief Minister of Tamil Nadu. 1% doubt is not there with Vijay. That is his confidence level. I'm appreciating that attitude. First of all, for a leader, that boldness, no alliance. I will stand with my own legs. Was stubborn in this. So is a good thing for Tamil Nadu and Tamil Nadu people, Tamil peoples. Definitely, I think is a historical success. दरम्यान रिअल लाईफ मधला हिरो असा हा विजयचा स्वप्नवत वाटावा असा प्रवास आहे। दरम्यान त्याच्या विजयानंतर आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय। काय व्हिडिओ आपण पाहूयात। So many jackals and other animals in the forest, but there will be only one lion, and even if it is single, it will be the king of jungle. It is not only a description but also a clear declaration. There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion, and even if it is single, it will be the king of jungle. It is not only a description but also a clear declaration. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावलाय। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं बहुमताचं सरकार आलंय। 2011 मध्ये भाजपचं पश्चिम बंगालमध्ये नाममात्र अस्तित्व होतं। मात्र अवघ्या 15 वर्षात पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अमित शहांची रणनीती अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे।
दरम्यान पश्चिम बंगालमधील लोकांना आता विकास हवा अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पश्चिम बंगालची जनता ममता बॅनर्जींचं नाव सुद्धा विसरून जाईल. बंगाली लोकांचा राग त्यांच्या मतांद्वारे दिसलाय असं महाजन म्हणाले. लोक आता हुशार झालीत. लोकांना विकास पाहिजेत, डेव्हलपमेंट पाहिजे, रोजगार पाहिजेत आणि लोकांचा विश्वास भाजपवर आहे. लोकांचा विश्वास देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींवर आहे. मी पुन्हा सांगेल की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पश्चिम बंगालचा इतका विकास होईल की पुढे लोक ममताजींचं नाव सुद्धा घेणार नाहीत, विसरून जातील. 2 वर्षामध्ये बघा राग होता ममताजींबद्दल, हा आता आपल्याला समोर आला तो दिसतोय. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये आसनसोलच्या टीएमसी कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल भाजप टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा दिसून आलाय. काही जण जखमी झाल्याचंही समजतंय. भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा टीएमसी कार्यकर्त्यांचा आरोप आहे.